वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सगळ्यात अगोदर आय होप तुम्ही सगळे लोक खूप चांगल्याने अभ्यास करत असाल एटीपीचा. आणि जो नवीन सिलेबस आहे दॅट इज म्हणजे जे मागच्या व्हिडिओज नसेल बघितले तर पहिले ते बघा की कोणत्या प्रकारे वी शुड गो. आणि आजचा व्हिडिओ तर इतका इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला वेटेज एक्सपेक्टेड वेटेज फ्रॉम माय साइड जे मला वाटतंय ते मी काढलेलं आहे. तर तुम्हाला अजून चांगल्यारीत्या कळेल की कोणत्या सब्जेक्टचा कोणत्या टॉपिकचा किती अभ्यास करायला पाहिजे सो दॅट वी कॅन क्रॅक दिस एक्झाम इझिली. आणि मी तुम्हाला काहीतरी स्ट्रॅटेजी सुद्धा सांगेल की हाऊ टू क्रॅक अँड हाऊ टू इझिली क्रॅक म्हणजे रिटर्न एमसीक्यू बेस्ड जी आहे ती इझिली कशी काय क्रॅक करता येईल. सो सगळ्यात अगोदर वी आर गोइंग टू सी दी कोणत्या प्रकारे वेटेज असू शकतं दॅट कॅन बी द एक्सपेक्टेड वेटेज फॉर द टॉपिक्स. बघा, करंट जो टॉपिक आहे म्हणजे करंट प्लस सायन्स वगैरे जे काही होतं ते निघून आता हे 4 पॉइंट्स याच्यात ऍड ऑन झालेले आहेत. पण इट इज टोटली रिलेटेड टू अर्बन प्लॅनिंग. सो तो जो वेटेज आहे कारण की 19 पॉइंट्स मधनं हे 4 पॉइंट्स आहेत. सो ऑलमोस्ट तो 25 मार्काचा जो वेटेज होता दॅट मे बी रिड्युस्ड अँड दॅट कॅन बी अप टू 20 मार्क्स. सो जो करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात जीआयएस रिलेटेड, कम्प्युटर रिलेटेड, रिमोट सेन्सिंग रिलेटेड आणि काही करंट टॉपिक्स म्हणजे ज्या काही स्कीम्स करंट म्हणजे स्कीम म्हणल्यापेक्षा ज्या ऍप्स इंडस्ट्रियल इकॉनॉमिकल गोष्टीसाठी निघालेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड 5 प्रश्न एक्सपेक्टेड आहे. सो द करंट इव्हेंट्स अँड टेक्नॉलॉजी द एक्सपेक्टेड क्वेश्चन्स विल बी 5. नेक्स्ट जो एक थोडा कंपॅरेटिव्हली जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की अर्बनायझेशन, सेन्सस रिलेटेड सगळ्या काही गोष्टी, challenges for urbanization, and there are the different types of schemes which are for the upliftment of the city or for the upliftment for the development. काही स्कीम्स जे आलेले आहेत, अमृत झालं, हृदय झालं, अर्बन मिशन झालं, पीएमएवाय झालं, स्वच्छ भारत मिशन झाली, स्मार्ट सिटी झाली. सो स्कीम्स रिलेटेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्याशी अर्बन डेव्हलपमेंटशी रिलेटेड जेवढे केवढे स्कीम्स आहेत त्याच्यावर 6 क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत मला. सो दिस एक्सपेक्टेड क्वेश्चन विल बी 6, कॅन बी 6. नेक्स्ट पॉलिसीज ज्या काही नॅशनल हाऊसिंग, नॅशनल लँड, अर्बन लँड आणि नॅशनल लँड युटिलायझेशन अशा ज्या तिन्ही पॉलिसीज आहेत त्याच्यावर 5 प्रश्न एक्सपेक्टेड आहे. आणि जो आपला राईट टू सर्व्हिस आणि राईट आरटीआय आहे त्याच्यात 4 प्रश्न एक्सपेक्टेड आहेत. सो असं केलं तर 20 प्रश्न या वरच्या टॉपिकवर एक्सपेक्टेड आहेत. सो लक्षात घ्या की सायन्स आणि जो ओल्ड सिलेबसचा नॉन टेक्निकल पार्ट होता तो निघाला असला तरीही हा एक मोठा पॉइंट आहे जो तुम्ही खूप चांगल्याने करू शकता आणि दॅट कॅन हेल्प यू इन क्रॅकिंग द एक्झाम, राईट. सो कोणत्याही प्रकारच्या स्कीम सोडू नका. ह्या ज्या पॉलिसीज आहेत त्या खूप इझी पॉलिसीज आहेत आणि छोट्या छोट्या पॉलिसीज आहेत. त्या पॉलिसीज कारण अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी तर कॉमन सेन्स पॉलिसी म्हणजे इफ यू गो थ्रू रीड लाईक अ नॉव्हेल. लँड युटिलायझेशन पॉलिसी सेम, फक्त नॅशनल हाऊसिंग पॉलिसीज मध्ये एकदम बेस पासून द एंड पर्यंत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो दॅट इज लिटल टीडियस बट रेस्ट ऑफ द थिंग्स दॅट यू कॅन डू, राईट. आरटीआय तर तुमचं चांगल्यानी झालंय, फक्त रेस्ट आरटीएस फक्त ऍड ऑन झालेला आहे that you have to do. आणि GIS GPS वाल्या गोष्टी, but make sure that this GIS GPS remote sensing total station is related to urban planning. How you use the GIS in urban planning that you have to म्हणजे अप्लिकेशन वाईज इन अर्बन प्लॅनिंग कसं वापरतात, कसं होतं दॅट यू हॅव टू कन्सिडर. सो अशा प्रकारे 20 मार्क्स याच्यावर असतील असं एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट आहे आपले इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज आरपीडीपी आणि त्याला फक्त ऍड ऑन झालेलं आहे प्लॅनिंग थिअरीज. सो आरपीडीपी आणि टीपीएस हे ऑब्विसली मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एमआरटीपी ऍक्ट आणि ऑब्विसली तुम्ही एटीपी ची एक्झाम देतात सो याचं वेटेज जास्तच असणार आहे. सो 5-5
आणि टीपी स्कीम वर खूप प्रश्न असतात. सो दॅट इज 6 आणि प्लॅनिंग थेरीज 4. सो असं करून 20 प्रश्न या सेक्शन वर येऊ शकतात. थेरीज, आरपी, टीपी आणि टीपी स्कीम. मी तुम्हाला द एंडला सांगते की एमआरटीपी चांगल्याने का करा, कारण की टोटल इफ यू काउंट एमआरटीपी वर किती प्रश्न आहेत दॅट म्हणजे ते तुम्हाला कळेल, राईट. सो बघा, प्लॅनिंग थेरीज वर 4 प्रश्न एक्सपेक्टेड आहे मला. आरपी, डीपी आणि टीपी स्कीम वर 5-5, 6 अशा प्रकारे हे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट इज लोकल एरिया प्लॅन, विच इज व्हेरी शॉर्ट प्लॅन आणि कंपॅरेटिव्हली याच्यावर काही जास्त प्रश्न नाहीयेत. So max to max 2 questions will be there, but yes, a new topic is added on and that is giving a much weightage. म्हणजे URDPF फाईलला तुम्हाला 15 प्रश्न येऊ शकतात, बिकॉज तो एक मोठा रिव्हॉल्युशन आहे टाउन प्लॅनिंग मध्ये आणि इवन दॅट इज हॅव्हिंग द नाईस म्हणजे आहे सुद्धा त्याच्यात तेवढ्या साऱ्या गोष्टी विचारण्यासारख्या. सो दॅट कॅन बी द 15 क्वेश्चन याच्यावर एक्सपेक्टेड आहे. आणि डीसी म्हणजे जे 124 आणि 47 ची जी अपील आहे, 124 वर जे काही डेव्हलपमेंट चार्जेस बद्दल सांगितले आहे आणि मधले जे अनऑथराइज स्ट्रक्चर्स, या सगळ्यांवर 5 ते आय कॅन इन्क्रीज दिस डिजिट ऑल्सो 5 to 7. म्हणजे जर कुठने URDPF UDCPR वर 12 ते 13 झालं तर दॅट विल इन्क्रीज, म्हणजे त्याचं जे वेटेज आहे ते डेव्हलपमेंट चार्जेसला जाईल. 5 ते 6 प्रश्न एक्सपेक्टेड आहे. सो बघा, आता हा जो डेव्हलपमेंट चार्जेस आहे तो तुम्हाला एमआरटीपी मध्ये मिळतो, इवन आरपी, डीपी, टीपीएस. सो 5, 5 आणि 6 दॅट इज 16 आणि मग परत हे 20-21 मार्क्सचं तुम्हाला एमआरटीपी असू शकतं. 20-21 क्वेश्चन्सचा एमआरटीपी असू शकतं. सो प्लीज मेक शुअर दॅट की जेवढे सेक्शन्स शिकवलेले आहेत दॅट शुड बी इन अ प्रॉपर अंडरस्टँडिंग आणि ते तुम्ही एकदम बाय हार्ट करा. Next is transportation. Transportation, again the expected questions are it, and O&D studies, traffic volume surveys, different types of modes of a transportation, that is covered in the transportation. Next is environmental clearance वर 3 प्रश्न असू शकतात. ऍक्ट्स आणि रूल्स वर ऍक्च्युअली एमआरटीपी ऍक्ट वरती होऊन जातं, लेजिस्लेशन वरती होऊन जातं, लँड रेव्हेन्यू आणि इंडस्ट्रियल ऍक्ट या सगळ्यांना मिळून एक 4 प्रश्न येऊ शकतात. दॅट इज माय एक्सपेक्टेशन. नेक्स्ट इज लँड ऍक्विजिशन, त्याच्यावर मात्र 5 प्रश्न असू शकतात. आणि व्हॅल्युएशन, आता बघा व्हॅल्युएशन वर 5 आणि व्हॅल्युएशन टेबल वर 5 आणि मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन वर 5. सो अशा प्रकारे व्हॅल्युएशनला सुद्धा 15 मार्काचं मला वाटतं 15 क्वेश्चनचं वेटेज असेल. आणि ASR that can be for the 3 questions. सो असं करून जर तुम्ही लक्षात घ्याल, बघा हा जो नॉन टेक्निकल पार्ट आहे खूप चांगल्याने कराल, दॅट इज गोइंग टू कव्हर युअर 20 मार्क्स. एमआरटीपी जर तुम्ही चांगल्याने काय केलं तर दॅट इज गोइंग टू कव्हर युअर 20-21 क्वेश्चन्स, राईट. आणि नेक्स्ट इज UDCPR. हे जे 3 आहेत दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ट्रान्सपोर्टेशन बेसिक सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असल्यामुळे अर्ध्या गोष्टी तुम्हाला येतात. सो ट्रान्सपोर्टेशन इज वन मोर पार्ट. नेक्स्ट व्हॅल्युएशन इज अगेन प्लस पॉइंट फॉर यू, की व्हॅल्युएशनला सुद्धा इथे 15चं वेटेज असू शकतं, 15 क्वेश्चनचं वेटेज असू शकतं. सो अशा प्रकारे आय होप तुम्हाला आता कळलं असेल की तुम्ही कोणत्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. सो दॅट first make sure that MRTP should be clear, first make sure that your UDCPR should be cleared, then valuation. या 3 सब इम्पॉर्टंट टॉपिकला कॉन्सन्ट्रेट करा, ते फर्स्ट क्लिअर अप करून टाका अँड देन जीके जीएस ला म्हणजे जो फर्स्ट पार्ट आहे तुमचा त्याला जा. सो दॅट इज फॉर शुअर यू विल क्रॅक द एक्झाम. मी छोटे व्हिडिओज बनवतच जाणार आहे की अगेन हाऊ, म्हणजे जो एक फर्स्ट पार्ट आहे त्याच्यातलं काय करायला पाहिजे, सेकंड पार्ट आहे त्याच्यातलं काय करायला पाहिजे, दॅट आय विल गो थ्रू फॉर शुअर. पण एक मात्र नक्की आहे की जर तुम्ही ही मी जे सांगते तसं कराल तर फॉर शुअर ही एक्झाम क्रॅक होऊ शकते. ऑल द बेस्ट.
आणि अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बिकॉज इन अपकमिंग डेज मी खूप सारे व्हिडिओज टाकणार आहे की हाऊ यू कॅन क्रॅक दिस एक्झाम इझिली. थँक्यू. थँक्स अ लॉट.